जगदंब, ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजेचू छत्रपती, राजेचू छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगायचं झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा 1645, शाहिस्त खानाची फजिती 1663, आग्र्याहून सुटका 1666, कोडानं जिंकला 1670 आणि महाराजांचा राज्याभिषेक 1675, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतकाच का, आज आपण येथे खूप भव्य दिव्य शिवजयंती साजरी करत आहोत. आपण सर्वांनीच इतिहासाचा अभ्यास खूपच केलाय. खूपच म्हटलं तरी चौथीच्या पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरूच शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडूच शकत नाही. हाही एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा. इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. पण साक्षर मराठे यापासून बेदखल राहिली की काय अशी शंका आज अलीकडे येऊ लागली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यावर आपण इथं उपस्थित झाला याची ही साक्ष की तुमच्या आमच्या काळजामध्ये तो राजा छत्रपती अजूनही जिवंत आहे. इथल्या मातीमधला एखादा ढेकूळ उचलला आणि तो पाण्यात टाकला ना तर त्या पाण्यावर जो तरंग उठेल ना तो याच मातीत खिचिटलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूला सह्याद्रीची उंची उगाच वाढली नाही. सह्याद्रीची सैर करणं पुन्हा ऐरागैराचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात, पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्रीचा पेल अजून कुणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. पन्हाळगड म्हटलं की शिवा काशीदांचा त्याग डोळ्यासमोर येतो. अरे विशालगड जरी आज हिरव्या फडक्यांनी सजला असला ना तरी 350 वर्षांपूर्वी ही सगळी फडकी फाडून फेकून तिथे एक भगवा फडकत होता. तो पराक्रम आजही डोळ्यासमोर येतो. ही सुरुवात कोठून झाली, कोठून ही थिणगी वाढली. बाजी प्रभू शिवा काशीदाचे अनेक मराठी भूत खिंडीत दरडून थांबायला तयार झाले. त्यांना कशात नाही ताकद मिळाली त्याची सुरुवात एका कथेपासून आहे आणि ती कथा म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1659. 32 दाताचा माजलेला बोकड आई भवानीच्या मूर्तीवर घाला घालून हतोडा घालून या सिंधवी स्वराज्यावर चालून आला होता. मैं जाऊंगा उस दख्खन के घाटी में और बगावत करने वाला वो लड़का सिवा मुझे जिस हालत में मिले जिंदा या मुर्दा हजरत आदिल शाह के सामने पेश करूंगा असं म्हणणारा अफजल खान तेथे आलेला आहे. तुमच्या माझ्या नव्हे उभ्या हिंदुस्थानाच्या भाग्याचा दिवस, या भगव्या झेंड्याचा भाग्याचा दिवस, 33 कोटी देवी देवतांच्या भाग्याचा दिवस. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, छत्रपति ने घुसवा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. इथं जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सांगताना मला अभिमान वाटतो की या जगात जर सर्वात जास्त कोणत्या महापुरुषांचे पुतळे असतील तर ती म्हणजे माझ्या शिवछत्रपतीचे आहे. महाराष्ट्रात नव्हे, राष्ट्रात नव्हे, तर जिथं जिथं मानवजात अस्तित्वात आहे ना तिथं एक सातारा जवळ एक भोर नावाचं गाव आहे. त्या भोर गावातील काही माणसं अमेरिकेत गेले व तिथल्या एका माणसाने विचारलं, बाबा रे तुम्ही कुठून आलात. त्या माणसाला वाटलं यांना कुठं महाराष्ट्र म्हणजे काय माहित असेल. त्या माणसांनी त्याला उत्तर दिलं, आशिया नावाचा खंड आहे. आशिया नावाच्या खंडात भारत नावाचा देश आहे. त्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात सातारा नावाचा जिल्हा आहे आणि त्या सातारा नावाच्या जिल्ह्यात भोर नावाचं गाव आहे. तिथून आला. त्या इंग्रजी माणसानं अमेरिकेतील माणसाने उत्तर दिलं, बाबा रे तुम्ही मला इतकं कशाला सांगितलं. तुम्ही मला फक्त इतकंच सांगायचं होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलो तरी मला समजलं असतं. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्राची, आपल्या महाराजांची कीर्ती अमेरिकेत पर्यंत गेली आहे. अंधार झाला की रात्र म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात, तांदूळ शिजले की भात म्हणतात. अरे ज्याला महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत ते माहित नाही ना त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाची औलाद. छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर तो जीवाशी होतो. जो राजा आपल्या प्रजाजनाच्या कल्याणासाठी जीवाशी खेळतो ना तो. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात, ज्याच्या विषयाला तोड नाही त्याला कोबरा म्हणतात. अरे ज्याने लावली मोगलांची वाट त्याला जिजाऊचा शोभा म्हणतात, त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे औरंगजेबाच्या मानानं खूप छोटं होतं तरीही औरंगजेबाला ते नष्ट करता आलं नाही, कारण महाराजांचा एक मावळा हा गड किल्ल्यासारखा होता. महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं कार्यक्षम होतं की सुरतेत कुणाकडे किती मालमत्ता आहे हे महाराजांना आधीच माहित असायचं आणि आजचं आमचं गुप्तहेर खातं. अतिरेकी येतात, हल्ला
दुसरी म्हणजे रंगोती कुलकर्णी. हा तर इतका घाबरला होता की हा पळून जावईला गेला आणि जावईच्या जंगलाचा पाला जरी हल्ला ना तर त्याला वाटायचं शिवाजीची मावळे आलेत मला घेऊन जायला. त्यामुळे तो असाच हार्ट अटॅकने मेला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्वात महत्वाची कोणती गोष्ट शिकायची तर छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते आणि आजची आमची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत आहे. अंधार झाला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, चांदण्यांचा इतिहास रात्रीने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आणि आजही आम्ही आज महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. मी माझ्या भाषणाचे शेवट आपण शिवाजी महाराजांच्या घोषणेने करू. छत्रपती शिवाजी